निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात नाशिक ग्रामीण पोलीस व विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल 701 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त केला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 50,15,000 रुपये इतकी आहे। 20 जानेवारी 2026 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। विंचूर MIDCकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। अटक करण्यात आलेले आरोपी याकूब खालिद मोमीन इस्लामपुरा विंचूर, संदेश अंबादास फापाळे मरळगोई खुर्द तालुका निफाड। आरोपी याकूब मोमीन याच्या स्कूटीमधून 315 ग्रॅम एमडी सापडला। पुढील चौकशीत त्याच्या घरातून आणखी 386 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला। तसेच स्कूटी व मोबाईल फोनही ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 14/2026 NDPS कायदा कलम 8C 22C 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, शैलेश पाटील व लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। दिनांक 20 जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं। त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालिद मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम एमडी हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं। त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम एमडी हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं। साधारणतः टोटल 701 ग्रॅम एमडी पावडर तिथे मिळालेली आहे। वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा एमडी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे। पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत। झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे। NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे। वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे। या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल, बळ मिळेल। थँक्यू।